Hello dear students, in this video we are about to start the rapid revision lecture for the chapter number 3. ऑलरेडी आपण चॅप्टर 1 आणि चॅप्टर 2 साठी रॅपिड रिव्हिजन कंप्लीट केलेलं आहे. आता आपण चॅप्टर 3 साठी रॅपिड रिव्हिजन स्टार्ट करतोय अँड यू ऑल नो द नेम ऑफ द चॅप्टर 3 दॅट इज कॉल्ड एज ॲडव्हान्स्ड जावास्क्रिप्ट. ठीक आहे, ॲडव्हान्स्ड जावास्क्रिप्ट. आता हा चॅप्टर भरपूर मुलांना खूप त्रास देतो. ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट हा एकच चॅप्टर असा आहे की जो मॅक्झिमम मुलांना थोडा त्रास देतो. बाकी सगळे चॅप्टर आमचा होऊन जातो सर, फक्त ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट थोडं आम्हाला अवघड जातो. पण टेन्शन घेऊ नका, हा व्हिडिओमध्ये, हा रॅपिड रिव्हिजनच्या व्हिडिओमध्ये तुमचं कम्प्लीट जावास्क्रिप्ट मी रिव्हिजन करून देणार आहे. समजा तुम्ही डायरेक्टली जावास्क्रिप्ट बघत असाल ना, असं डायरेक्टली बघू नका बरं का, कारण आपल्याकडे ऑलरेडी वन शॉट व्हिडिओ आहे. ठीक आहे, वन शॉट रेकॉर्डेड व्हिडिओ जावास्क्रिप्ट साठी ऑलरेडी आहे. त्याच्यामध्ये मी एकदम डिटेलमध्ये जावास्क्रिप्ट तुम्हाला एक्सप्लेन करून दिलंय. ठीक आहे, ज्या स्टुडंटचं लाईक वन शॉट व्हिडिओ ऑलरेडी डन आहे ना, मग त्यांच्यासाठी रिव्हिजनसाठी हा वाला व्हिडिओ मी बनवतोय. ठीक आहे, तर डायरेक्टली तुम्ही या व्हिडिओवरती जम्प करताय तर तुम्हाला थोडंफार कन्सेप्ट अवघड जाऊ शकतात. सो तुम्ही वन शॉट व्हिडिओ आधी कंप्लीट करा, मग त्याच्यानंतर रॅपिड रिव्हिजन कंप्लीट करा, त्याच्यानंतर PYQ कंप्लीट करा, त्याच्यानंतर कोडिंग कंप्लीट करा. असं स्टेप बाय स्टेप जर तुम्ही गेले तर तुम्हाला हा चॅप्टर जो आहे तो एकदम इझी वाटणार, असं काही डिफिकल्ट वाटणार नाहीये. बोर्ड एक्झाम मध्ये ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट या चॅप्टरचा वेटेज होतो 15 मार्क्स. किती मार्क्स? 15 मार्क्स. आता याच्यामध्ये बायफर्केशन कसं असतं ना, 10 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात. ठीक आहे, फॉर 10 मार्क्स वी हॅव ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स अँड फॉर 5 मार्क्स वी हॅव द कोडिंग. राईट, 10 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात आणि 5 मार्काचं काय असतो आपल्याकडे? 5 मार्क्स. आणि 5 मार्क्सचा आपल्याकडे असतो कोडिंग. ठीक आहे, 5 मार्क्स आपल्याकडे काय असतो? कोडिंग असतो. ठीक आहे, सो 10 मार्क्स फॉर ऑब्जेक्टिव्ह अँड 5 मार्क्स फॉर कोडिंग. या चॅप्टर मधनं आन्सर द फॉलोइंग येणार नाहीये. या चॅप्टरचं आन्सर द फॉलोइंग आपल्याला प्रिपेअर करायचं नाहीये. फक्त कोडिंग वरती थोडं लक्ष द्या, कोडिंग वरती थोडं फोकस करा. कोडिंगसाठी वाटलं सर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. या व्हिडिओमध्ये मी कोडिंग परत ऍड नाही करत, कारण खूप कॉम्प्लेक्स होईल. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण काय करणार, हे 10 मार्क्स साठी रिव्हिजन करतोय. या 10 मार्क्स अचीव्ह करण्यासाठी आपण हा व्हिडिओमध्ये रिव्हिजन करतोय. अजून एक व्हिडिओ मी ऍड करेल ज्याच्यामध्ये मी फक्त तुमचे PYQs घेणारे कोडिंगचे. ठीक आहे, चलो, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट स्टार्ट द चॅप्टर कॉल्ड एज ऍडव्हान्स्ड जावास्क्रिप्ट. आता ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट हे स्टार्ट करायच्या आधी ना तुम्हाला थोडं इंट्रोडक्शन माहित पाहिजे जावास्क्रिप्ट बद्दल. ठीक आहे, सो लेट्स हॅव सम इंट्रोडक्शन पॉइंट्स. सो बेसिकली व्हॉट इज जावास्क्रिप्ट? जावास्क्रिप्ट इज ऑल्सो अ प्रोग्रामिंग लँग्वेज विच इज यूज टू क्रिएट द डायनॅमिक वेबसाइट्स. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जावास्क्रिप्टला यूज करून आपण बनवू शकतो डायनॅमिक वेबसाइट्स. वी कॅन क्रिएट द डायनॅमिक वेबसाइट. अच्छा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण HTML वापरून आपण बनवतो स्टॅटिक वेबसाइट्स. काय बनवतो? स्टॅटिक वेबसाइट्स. सो जर तुम्हाला स्टॅटिक वेबसाइट बनवायचं असेल, वी गो फॉर HTML. व्हॉट इज स्टॅटिक वेबसाइट? स्टॅटिक वेबसाइट म्हणजे असं वेबसाइट जिथं आपलं आउटपुट चेंज होणार नाही, बरोबर, जिथं आपलं आउटपुट कॉन्स्टंट राहतो. आणि डायनॅमिक वेबसाइट म्हणजे काय? जसं आपण इनपुट चेंज करतो तसं आपलं आउटपुट पण चेंज होणार. म्हणजे आपला आउटपुट जो आहे ना तो कॉन्स्टंट राहणार नाही. आपला आउटपुट विथ रिस्पेक्ट टू इनपुट चेंज होत राहतो. ठीक आहे, काही ना काही चेंजेस होत राहतात आउटपुटमध्ये. ठीक आहे, तर त्याला आपण म्हणतो डायनॅमिक वेबसाइट्स. म्हणजे आउटपुट जो असतो तो आपला कॉन्स्टंट नसतो, याला आपण म्हणतो डायनॅमिक वेबसाइट. आणि जावास्क्रिप्ट हा असा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ना जो आपल्याला डायनॅमिक वेबसाइट क्रिएट करून देतो. आणि HTML एक असा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ना जो आपल्याला स्टॅटिक वेबसाइट क्रिएट करून देतो. बेसिकली काय ना, एखादा वेबसाइट बनवायचं असेल ना तर तुम्हाला तिन्ही प्रोग्रामिंग लँग्वेजेस लागतात, HTML, जावास्क्रिप्ट आणि PHP. बेसिकली आपला जो फॉर्म बनतो ना, फॉर्म बनवतो HTML ने, त्या फॉर्मला व्हॅलिडेट करतो जावास्क्रिप्टने, आणि त्या फॉर्मला आपण क्लायंट मधून सर्व्हरकडे घेऊन जातो बाय PHP. तर तुम्ही एखादं वेबसाईट वापरत असताल ना, तर त्या वेबसाईटमध्ये एक छोटंसं फॉर्म सबमिशन करण्यासाठी ना 3 प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतात. किती प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतात? 3 प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतात. आय होप सो तुम्हाला सगळ्यांचा रोल समजलाय. आपला जो फॉर्म असतो ना, हा फॉर्म बनवायचं काम कोण बनवतो? आपला फॉर्म कसं क्रिएट होतो? नेम, कॉन्टॅक्ट नंबर, रेडिओ बटन्स, सबमिट बटन. आपला हा फॉर्म कोण बनवतो? HTML बनवतो. आता या फॉर्मला व्हॅलिडेट, व्हॉट डू यू मीन बाय व्हॅलिडेट? व्हॅलिडेट म्हणजे युजर याच्यामध्ये जे काही इन्फॉर्मेशन फिलअप करतात ते इन्फॉर्मेशन बरोबर आहे की चुकीचं आहे हे चेक कोण करतं? बरं, जावास्क्रिप्ट चेक करतो. आणि आपल्या या फॉर्मला क्लायंटमधून सर्व्हरकडे घेऊन जायचं काम कोण करतो? PHP करतो. असं 3 प्रोग्रामिंग लँग्वेजेस ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस आपला एक वेबसाईट क्रिएट होतो. ठीक आहे, पण आपण आता याच्यामध्ये सध्या तरी डिस्कस करू कोणाबद्दल? जावास्क्रिप्ट बद्दल. सो जावास्क्रिप्टचे काय काय फीचर्स आहेत, बरोबर, जावास्क्रिप्टचे काय काय फीचर्स आहेत आणि जावास्क्रिप्ट काय असतो ते आपण शॉर्टमध्ये डिस्कस करू. तर काही पॉईंट तुम्हाला जावास्क्रिप्टचं माहित पाहिजे. सगळ्यात पहिला पॉईंट जो असतो ना जावास्क्रिप्टचं, आपण डायनॅमिक वेबसाइट्स बनवू शकतो. सो वी कॅन मेक द डायनॅमिक वेबसाइट्स. आणि डायनॅमिक वेबसाइट्स काय असतात? ज्याचा आउटपुट आपला
चेंज होत राहतो with respect to the input given. So the first point is we can create the dynamic websites. Second is it is called as interpreted scripting language. ज्याला आपण काय म्हणतो? Interpreted scripting language. आता हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये 3.1 मध्ये तुम्हाला सगळे पॉइंट्स भेटेल. If you come to the textbook on 3.1, you can get all the points which we are revising here. Interpreted scripting language. What do you mean by interpreted scripting language? आता जावास्क्रिप्टचा कोड रन करण्यासाठी ना तुम्हाला त्याला मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट करायची गरज नसते, बरोबर. डायरेक्टली तुम्ही जावास्क्रिप्टच्या कोडला रन करू शकता. बाकी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये काय असतो ना, आपल्याला कोडला मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट करायचा असतो, मग रन करायचा असतो. पण जावास्क्रिप्ट मध्ये असं काही नाही, डायरेक्टली आपण या प्रोग्रामिंग लँग्वेजला रन करू शकतो विदाउट एनी इश्यूज, राईट. दॅट इज कॉल्ड ॲज इंटरप्रेटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज. द नेक्स्ट पॉइंट इज कॉल्ड ॲज इट मेक्स वेबसाईट अलाइव्ह. इट मेक्स द वेबसाईट लुक अलाइव्ह. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक पॉइंट दिले, इफ यू वॉन्ट टू मेक द वेबसाईट लुक अलाइव्ह वी हॅव टू यूज द जावास्क्रिप्ट. सो जावास्क्रिप्ट यूज केल्याने ना आपला वेबसाईट जो असतो त्याच्यामध्ये आपण खूप जास्त इंटरॅक्शन्स करू शकतो. तुम्ही एक इनपुट देणार, तुमचं कम्प्युटर एक आउटपुट देणार. सो जर तुम्हाला वेबसाईट अलाइव्ह करायचं असेल किंवा वेबसाईट जर तुम्हाला डायनेमिक बनवायचं असेल तर तुम्हाला जावास्क्रिप्ट वापरावं लागेल. HTML ने काय होणार ना, HTML फक्त तुमचा जो लिमिटेड कंटेंट असतो ना तो लिमिटेड कंटेंटच तुम्हाला दिसणार, समजते का. पण जावास्क्रिप्ट यूज केल्याने वी कॅन मेक द वेबसाईट लुक अलाइव्ह अँड द प्रोग्राम्स इन द जावास्क्रिप्ट इज कॉल्ड एज स्क्रिप्ट. हा क्वेश्चन बोर्ड एक्झाम मध्ये नेहमी विचारतात. द प्रोग्राम्स रिटन इन द जावास्क्रिप्ट इज कॉल्ड एज स्क्रिप्ट. ठीक आहे, प्रोग्राम आपण जे प्रोग्राम जावास्क्रिप्टच्या आतमध्ये लिहितो त्यांना आपण काय म्हणतो, स्क्रिप्ट असं म्हणतो. ठीक आहे, चलो. सो हे झालं इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर परत इंट्रोडक्शन मध्ये ना तुम्हाला अजून एक पॉईंट माहित पाहिजे. आपलं जावास्क्रिप्ट म्हणजे आता याच्यामध्ये तुम्हाला एक पॉईंट माहित पाहिजे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ना एक पूर्ण पेज भरून दिलेले आहे आणि हा सेम कन्सेप्ट आपण ज्यावेळेस PHP चॅप्टर डिस्कस करू ना, PHP चॅप्टर ज्यावेळेस आपण स्टार्ट करू ना, हायपरटेक्स्ट प्री प्रोसेसर चॅप्टर नंबर 5 स्टार्ट करू, परत तुम्हाला हा थिअरी तिथं मी ऐकवणार आहे. कारण हा एक पेज जो आहे ना दोन्हीकडे कॉमन आहे. टाइप्स ऑफ स्क्रिप्टिंग लँग्वेजेस, क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज काय असतो आणि सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज काय असतो, हे दोन्हीकडे कॉमन आहे. ठीक आहे, टाइप्स ऑफ आपण इथं सांगू शकतो टाइप्स ऑफ स्क्रिप्टिंग लँग्वेज. त्याच्या आधी एक काम करू, टाइप्सकडे जायच्या आधी आपण काय करू, फीचर्स बघून घेऊ एकदा. कारण हे एक्झाम मध्ये म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मध्ये फीचर्स वरती पण काही क्वेश्चन्स विचारतात. फीचर्स ऑफ जावास्क्रिप्ट. सो व्हॉट आर द फीचर्स ऑफ जावास्क्रिप्ट? द फर्स्ट पॉइंट, जावास्क्रिप्ट इज कॉल्ड ॲज लाईट वेट स्क्रिप्टिंग लँग्वेज. टेक्स्टबुक जर सोबत असेल तर तुम्ही टेक्स्टबुकमध्ये सगळे पॉइंट्स मॅच करू शकता. तर फीचर्स माहित पाहिजे बिकॉज दे आर मोस्टली आस्क्ड इन ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. ठीक आहे, सो जावास्क्रिप्टचे फीचर्स काय, लाईट वेट स्क्रिप्टिंग लँग्वेज. लाईट वेट स्क्रिप्टिंग लँग्वेज, लाईट वेट स्क्रिप्टिंग लँग्वेज असं आपण जावास्क्रिप्टला म्हणतो. कारण जावास्क्रिप्ट जास्त हेवी नाहीये. जावास्क्रिप्टमध्ये लिमिटेड कंटेंट असतात, लिमिटेड टॅग्स असतात, लिमिटेड कन्सेप्ट असतात. फक्त तुम्हाला ते कन्सेप्ट समजून घ्यायचे, म्हणून आपण याला लाईट वेट स्क्रिप्टिंग लँग्वेज असं पण म्हणतो. हा झाला आपला पहिला फीचर. ठीक आहे, दुसरा फीचर जो म्हणतो ना, दॅट इज नो स्पेशल सॉफ्टवेअर इज रिक्वायर्ड टू रन द जावास्क्रिप्ट. सो नो स्पेशल सॉफ्टवेअर इज रिक्वायर्ड टू रन द जावास्क्रिप्ट कोड. म्हणजे तुम्हाला जावास्क्रिप्टचा कोड जर तुमच्या कम्प्युटरमध्ये रन करायचा असेल तर त्याच्यासाठी काही स्पेशल सॉफ्टवेअर डाउनलोड करायची गरज बिलकुल नाहीये. नॉर्मली तुम्ही तुमचं नोटपॅड ओपन करू शकता आणि नोटपॅड मध्ये तुम्ही कोडिंग करू शकता आणि ते कोड तुम्ही रन करू शकता. सो देर इज नो एनी स्पेशल सॉफ्टवेअर रिक्वायर्ड. द थर्ड ऍडव्हान्टेज इज दॅट इट इज इव्हेंट बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे, थर्ड ऍडव्हान्टेज जो आहे ना तो काय, इव्हेंट बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे, आता इव्हेंट बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय असतो? इव्हेंट बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय असतो? इव्हेंट बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये जोपर्यंत युजर एखादा इव्हेंट परफॉर्म करत नाही तोपर्यंत आपला आउटपुट येणार नाही. जसं की ऑन क्लिक, फॉर एक्झाम्पल मी आता एक फॉर्म फिलअप करतोय, फॉर्म फिलअप झाल्यानंतर मी सबमिट बटनवर क्लिक करणार ना, आणि सबमिट बटन वरती क्लिक केल्यानंतर इव्हेंट अकर होणार. इव्हेंट म्हणजे काय, ऑन क्लिक इव्हेंट अकर होणार आणि माझा फॉर्म जो आहे तो सर्व्हरकडे जाणार. असं होतं का कधी आपण फॉर्म भरतोय, फॉर्म भरतानाच आपला फॉर्म सबमिट होऊन जातो? नाही होणार, बरोबर. कारण आपण इव्हेंटच नाही परफॉर्म केलं ना. सो जोपर्यंत युजर इव्हेंट परफॉर्म करणार नाही तोपर्यंत तो फंक्शन रन होणार नाही. असं पण आपण फीचर्स जावास्क्रिप्ट मध्ये एनेबल करू शकतो. आणि जावास्क्रिप्ट मध्ये आपण इव्हेंट बेस्ड म्हणजे आपण जोपर्यंत युजरकडनं इनपुट येणार नाही तोपर्यंत आउटपुट जाणार नाही. परत एकदा, जोपर्यंत युजरकडनं इनपुट येणार नाही तोपर्यंत कोडकडनं आउटपुट जाणार नाही, असंही आपण करू शकतो. आणि यालाच आपण म्हणतो इव्हेंट बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. नाउ इव्हेंट्स आर ऑफ टू टाइप्स. वन इज कॉल्ड एज अ माउस इव्हेंट्स अँड अदर इज कॉल्ड एज अ कीबोर्ड इव्हेंट्स.
ठीक आहे, तुम्हाला पुढे सांगेल मी. चलो, इव्हेंट बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. त्याच्यानंतर आपण इनपुट व्हॅलिडेशनसाठी याचा वापर करू शकतो. इनपुट व्हॅलिडेशन आत्ताच तुम्हाला सांगितलं, इनपुट व्हॅलिडेशन जावास्क्रिप्ट मोस्टली करतो. व्हॉट इज इनपुट व्हॅलिडेशन? आपण एखादा फॉर्म बनवला, बरोबर, त्या फॉर्म मध्ये युजरने बरोबर डेटा एंटर केलेले आहेत की चुकीचे डेटा एंटर केलेले आहेत, हे मला क्रॉस चेक करायचं, हे मला व्हेरीफाय करायचंय. सो फॉर दॅट पर्पज वी कॅन गो फॉर इनपुट व्हॅलिडेशन. सो इनपुट व्हॅलिडेशन म्हणजे आपण आपल्या फॉर्म मध्ये जो डेटा एंटर झालेला आहे तो डेटा बरोबर आहे की चुकीचा आहे, आपण व्हॅलिडेट करू शकतो आणि मग त्या फॉर्मला आपण सर्व्हरकडे सबमिट करणार. सो इनपुट व्हॅलिडेशन मध्ये पण जावास्क्रिप्ट एक खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. त्याच्यानंतर जावास्क्रिप्ट सपोर्ट्स डेट अँड टाइम. डेट अँड टाइम सपोर्ट करणारा हा एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. बाकीचे पण प्रोग्रामिंग लँग्वेजेस सपोर्ट करतात, पण डेट अँड टाइम साठी तुमच्याकडे जास्त ऑब्जेक्ट्स असतात जावास्क्रिप्ट मध्ये. आपण पुढे डिस्कस करणार आहे डेट अँड टाइम ऑब्जेक्ट्स. त्याच्यानंतर आपण फंक्शन्स क्रिएट करू शकतो. वी कॅन क्रिएट द फंक्शन्स हिअर. ठीक आहे, आपण इंडिपेंडेंट फंक्शन्स क्रिएट करू शकतो आणि फंक्शन्स आपण जो कोड करणार त्या कोडच्या अकॉर्डिंग आपलं फंक्शन रन होणार. अँड द लास्ट पॉइंट इज कॉल्ड एज प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट प्रोग्रामिंग लँग्वेज. काय म्हणतो आपण? प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट प्रोग्रामिंग लँग्वेज. का बरं प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हणतो? बिकॉज नाव जावास्क्रिप्ट कॅन रन एव्हरीवेअर. इट कॅन रन ऑन विंडोज. ठीक आहे, विंडोज वरती आपण त्याला रन करू शकतो, त्याला आपण लिनक्स वरती रन करू शकतो, त्याला आपण मॅक वरती रन करू शकतो, मॅक ओएस. सो आपण कुठेही रन करू शकतो, कोणत्याही प्लॅटफॉर्म वरती आपण जावास्क्रिप्टची कोडला रन करू शकतो. असं काहीच रिस्ट्रिक्शन नाहीये, असं काहीच इश्यूज नाहीये. So we can run the JavaScript code everywhere. So these are the features of JavaScript. Mostly board exam मध्ये ना हे विचारतात. Dash is a lightweight scripting language. तुमचा आन्सर काय असला पाहिजे? JavaScript. आणि बोर्ड एक्झाम मध्ये हा पण एक विचारतात. Dash is a interpreted scripting language. इंटरप्रेटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज कोण असतो? जावास्क्रिप्ट. लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि बोर्ड एक्झाम मध्ये हा पण एक क्वेश्चन विचारतात. डॅश प्रोग्रामिंग लँग्वेज इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे, ऑप्शन्स असतील तुमच्याकडे, तर ऑप्शन मधून तुम्हाला काय चूज करायचे? जावास्क्रिप्ट. सो फ्रॉम द ऑप्शन यू हॅव टू चूज द right option that is called as JavaScript. Okay, features done. Features clear आहेत का तुम्हाला? हा, जर फीचर्स क्लिअर असेल तर आपण डिस्कस करूयात टाइप्स ऑफ स्क्रिप्टिंग लँग्वेज. हा खूप इम्पॉर्टंट आहे. टाइप्स ऑफ स्क्रिप्टिंग लँग्वेज. नाउ देर आर बेसिकली टू टाइप्स ऑफ स्क्रिप्टिंग लँग्वेज. आपल्याकडे जावास्क्रिप्ट मध्ये दोन टाइपचे स्क्रिप्टिंग लँग्वेज असतात. एकाला आपण म्हणतो क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. काय म्हणणार? क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. वन इज कॉल्ड एज क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज and the other is called as server side scripting language. Server side scripting language. ठीक आहे, एकाला आपण म्हणतो क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आणि एकाला आपण म्हणतो सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. काय असतं बेसिकली क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज? आता नीट लक्षात तुम्हाला समजेल. ठीक आहे, आणि हे पण माहित पाहिजे की सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज काय असतो. ठीक आहे, याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह मध्ये क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणजे काय असतो रे? बघा, आपण आपला कोड जो आहे ना तो आपण क्लायंट मशीन वरती टाईप करतो आणि क्लायंट मशीन वरतीच रन करतो. म्हणजे मी माझा कोड जो आहे जावास्क्रिप्ट कोड, मी ज्या मशीनवरती रन करतोय ना त्याच मशीनवरती, ज्या मशीनवरती मी टाईप करतोय ना त्याच मशीनवरती मी रन करणार. सो आपण कोड जिथं टाईप करतो त्याच कम्प्युटरवरती आपण रन पण करणार. ठीक आहे, याला आपण म्हणतो क्लायंट मशीन. काय म्हणतो त्याला? क्लायंट मशीन. फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्या लॅबमध्ये कोडिंग करता, बरोबर, तुम्ही तुमच्या आयटी लॅबमध्ये कोडिंग करता, तुम्ही ज्या कम्प्युटरवरती बसून कोडिंग करतायत ना त्याच कम्प्युटरवरती तुम्ही तुमचं कोड रन करता ना. सो दॅट टाइप ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजेस आर कॉल्ड एज क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. म्हणजे तुम्ही ज्या कम्प्युटरवरती कोडला टाईप करताय त्याच कम्प्युटरवरती जर तुम्ही कोडला रन करत असेल तर त्याला आपण म्हणतो क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. HTML is the best example and JavaScript is the best example. Client side scripting language examples काय आहेत? HTML and JavaScript. Who are the best examples? HTML and JavaScript. एक्झाम मध्ये विचारतात MCQ 2 करेक्ट आन्सर मध्ये. डॅश अँड डॅश आर द क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. तर तुम्हाला ऑप्शन मधून चूज करायचे HTML अँड JavaScript. ठीक आहे, तर HTML अँड JavaScript आर द बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. लास्ट टाइम एकदा सांगतो, क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणजे आपण जिथं आपला कोड टाईप करतोय आपण आपल्या कोडला तिथंच रन करणार. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. आता सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणजे काय असतो? सर्व्हर साइड, आपण आपला कोड जो आहे तो एका कम्प्युटरवरती टाईप करणार. आपण आपला कोड जो आहे तो कुठं टाईप करणार?
क्लायंट मशीनवरती टाईप करणार. मी टाईप कुठं करणार? क्लायंट मशीनवरती टाईप करणार. पण त्याला रन कुठं करणार? त्याला रन करणार सर्व्हर मशीनवरती. आय एम गोइंग टू रन द कोड ऑन server. I'm going to run the code on server. So when we type the code on the client machine and when we run the code on the server machine, then that type of programming languages is called as server side scripting language. So what can be the best example? PHP, ASP.NET. So these are some examples. ठीक आहे, एक्झाम मध्ये विचारतात ना ASP.NET. ठीक आहे, आधीच्या सिलेबसमध्ये ASP.NET पण होता ओल्ड सिलेबसमध्ये, बट आता बोर्डने ASP.NET ला तुमच्या सिलेबसमध्ये काढून टाकलंय. ठीक आहे, फक्त आता तुम्हाला लक्षात ठेवायचं PHP. पण ऑप्शन मध्ये देतात, बोर्ड एक्झामच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसतो ASP.NET. मी बघितलेत, सिलेबस मध्ये नाहीये कुठंच, पण बोर्ड एक्झामच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला ASP.NET दिसतो. ठीक आहे, तो हे पण MCQ 2 करेक्ट आन्सर मध्ये विचारतात. dash and dash are the types of server side scripting language. So answer is PHP and ASP.NET. So these are the examples of server side scripting language. समजलं का? सर्व्हर साइड का म्हणतो बरं? कारण आपण कोड टाईप कुठं करतो? क्लायंट वरती, पण त्याला रन कुठं करतो? सर्व्हर वरती. तुम्हाला आठवतं का PHPच्या प्रॅक्टिकल तुम्ही केले असतील कॉलेजमध्ये? तुम्ही कोडला कुठे टाईप करता? तुमच्या कम्प्युटरमध्ये टाईप करता, पण ते रन करण्यासाठी तुम्ही काय वापरता? झॅम्प सर्व्हर. राईट, तुम्ही काय वापरता? झॅम्प सर्व्हर वापरता की नाही? झॅम्प सर्व्हर म्हणजे आपण कोडिंग टाईप करतो आपल्या कम्प्युटरमध्ये आणि त्याला रन करतो आपल्याच कम्प्युटरच्या आतमधल्या एका दुसऱ्या व्हर्च्युअल मशीन मध्ये, ज्याला आपण म्हणतो झॅम्प सर्व्हर, आणि आपल्या कोडला पण झॅम्प सर्व्हर वरती रन करतो. ठीक आहे, PHPचा वन शॉट व्हिडिओ भेटेल तुम्हाला, टेन्शन नका. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? सो असे दोन टाईपचे स्क्रिप्टिंग लँग्वेजेस असतात. पण आपला जो चॅप्टर आहे आता सध्या तरी जावास्क्रिप्ट, हा जावास्क्रिप्ट कोणत्या टाईप मध्ये येतो? क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज मध्ये आपला जावास्क्रिप्ट येतो. ठीक आहे, क्लिअर? चलो नेक्स्ट. हा, आता आपला मेन चॅप्टर सुरू होतो इथून, ऑब्जेक्ट्स. ठीक आहे, पण मला वाटतं ऑब्जेक्ट्स सुरू करायच्या आधी आपल्याला अजून एक पॉईंट डिस्कस करायचा आहे. मग त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्ट्स स्टार्ट करूयात. ठीक आहे, सो आय थिंक सो मला हा एक पेज लागेल परत. आपला एक टॉपिक आपला राहिलाय. ठीक आहे, लूपिंग स्टेटमेंट्स अँड स्विच केस. ठीक आहे, एक छोटासा पार्ट आपला राहिलाय. हा, आता स्विच केस अँड लूपिंग. ठीक आहे, हा इंट्रोडक्शन नाहीये, हा इंट्रोडक्शनचा पुढचा पार्ट आहे. ठीक आहे, इंट्रोडक्शनचा पुढचा पार्ट आहे, तो समजून घ्या. इंट्रोडक्शन राहू दे. ठीक आहे, स्विच केस अँड लूपिंग स्टेटमेंट. तर तुम्हाला आधी स्विच केसचा कन्सेप्ट सांगतो. ठीक आहे, स्विच केस बेसिकली काय आहे ना, हा इनबिल्ड डिसिजन मेकिंग सिस्टम आहे. जावास्क्रिप्टला माहिती ऑलरेडी स्विच केस काय असतो. हा काय इनबिल्ड डिसिजन मेकिंग सिस्टम असतो हा. आता हे कसं काम करतो बरं? हा स्विच केस कसं काम करतो? आपण लिहिताना काय लिहितो ना, असं स्विच असं लिहितो. काय लिहितो? स्विच मध्ये आपण एक एक्सप्रेशन देतो. आता हा एक्सप्रेशन म्हणजे कंडिशन असतो. हा कंडिशन साठी आपल्याकडे खाली काय केसेस असतात. जसं की स्विच मध्ये आपण लिहितो केस 1, काय लिहिणार तर केस 1 ब्रेक. ठीक आहे, मग आपण लिहितो केस 2 ब्रेक. असं आपल्याकडे मल्टिपल केसेस असतात. एन नंबर ऑफ केसेस असतील. किती केसेस असणार? एन नंबर ऑफ केसेस. हाऊ मेनी केसेस वी विल हॅव? एन नंबर ऑफ केसेस वी विल हॅव. आता हा एक्सप्रेशन, आता आपला कम्प्युटर काय करतो माहिती आहे का? हा एक्सप्रेशन बघतो आणि कोणता केसला मॅच करतो तो बघणार, आणि ज्या केससाठी हा एक्सप्रेशन मॅच होतो ना, तो केस प्रिंट होणार. आता माझ्याकडे किती केस आहेत? समजा 10 केस आहेत. आय हॅव टोटल 10 केसेस. अरे असं लिहावं लागतं आपल्याला. केस 1 त्याच्या खाली केस ब्रेक, केस 2 त्याच्या खाली केस ब्रेक, केस 3 त्याच्या खाली ब्रेक. ठीक आहे, असं मी किती केसेस लिहिलेत? 10 केसेस लिहिलेत. आता माझा एक्सप्रेशन जो आहे ना, तो केस 5 साठी मॅच होतोय. कुणासाठी मॅच होतोय? केस 5 साठी मॅच होतोय. कुणासाठी मॅच होतं? केस 5 साठी. समजा माझं एक्सप्रेशन मॅच होत असेल तर माझा आउटपुट असणार केस 5. तर माझा आउटपुट काय असणार? केस 5. दॅट्स इट. सो आपला कम्प्युटर हा स्वतः डिसिजन घेतो. दिस इज अन इनबिल्ड यू कॅन से इनबिल्ड डिसिजन सिस्टम. आपला कम्प्युटर स्वतः डिसिजन घेणार. ठीक आहे, की हा एक्सप्रेशन कुणाला मॅच होतोय, आणि ज्या केसला हा मॅच होतो तर तुमचा तो आउटपुट प्रिंट होतो. जर तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर तुम्ही टेक्स्टबुक बघू शकता. इथं त्यांनी व्हेरिएबल डे दिले. व्हेरिएबल डे. ठीक आहे, व्हेरिएबल डे. आणि केस 1 ला मंडे, केस 2 ला ट्यूजडे, केस 3 ला वेनसडे, केस 4 ला थर्सडे, केस 5 ला फ्रायडे, केस 6 ला सॅटर्डे, असं त्यांनी दिलेले. तर एक्सप्रेशन मध्ये जर मी सांगितलं व्हेरिएबल डे इज इक्वल टू 2, मग काय प्रिंट होणार? केस 2 मध्ये कोण होता? केस 1 मध्ये मंडे होता. केस 2 मध्ये काय होता? ट्यूजडे. मग माझा आउटपुट काय असेल? ट्यूजडे असेल.
सिम्पल, दॅट्स इट. ठीक आहे. तर इथं आपण आपलं एक एक्सप्रेशन असतो आणि हा एक्सप्रेशन जाऊन चेक करतो की कोणता केस मॅच होतोय आणि जो केस मॅच होत असेल तोच आपला आउटपुट असेल आणि हा याच्यासाठी काही कोडिंग करायची गरज नाही. दिस इज अन इनबिल्ड डिसिजन मेकिंग सिस्टम ऑफ जावास्क्रिप्ट कॉल्ड ॲज स्विच केस. समजलं स्विच केस काय असतो? ठीक आहे. समजलं का स्विच केस काय असतो? ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे लूपिंग स्टेटमेंट्स. काय माहिती पाहिजे? लूपिंग स्टेटमेंट्स. लूपिंग स्टेटमेंट जावास्क्रिप्ट मध्ये तुम्हाला माहित पाहिजे. बेसिकली आपल्याकडे ना दोन टाईपचे लूप्स असतात. एकाला आपण म्हणतो फॉर लूप आणि एकाला आपण म्हणतो वाईल लूप. बेसिकली लूप काय असतो रे? लूप म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मला ना 1 to 100 प्रिंट करायचंय. काय करायचंय मला? 1 to 100 प्रिंट करायचंय. आय वॉन्ट टू प्रिंट फ्रॉम 1 to 100. आता काय आहे, तुम्ही डॉक्युमेंट डॉट राईट, तुम्हाला माहिती आहे जावास्क्रिप्ट मध्ये काही जरी प्रिंट करायचं असेल आपल्याला वापरावं लागतं डॉक्युमेंट डॉट राईट. म्हणजे काय, तुम्ही डॉक्युमेंट डॉट राईट 100 टाइम्स वापरणार का? नाही. तुम्ही काय करणार? फॉर लूप वापरू शकता. काय करू शकता? फॉर लूप वापरू शकता. म्हणजे एक स्टेटमेंट द्या आणि तो एक स्टेटमेंट 100 टाइम्स रिपीट होणार. काय होणार? तो एक स्टेटमेंट 100 टाइम्स रिपीट होणार जोपर्यंत तो कंडिशन ट्रू असेल. म्हणजे फॉर लूपचं कंडिशन जोपर्यंत ट्रू असेल तोपर्यंत आपला लूपिंग स्टेटमेंट रिपीट होत राहणार. कसं मी तुम्हाला सांगतो बघा. काय करायचं ना, सगळ्यात आधी आपल्याला हा शब्द लिहावा लागेल फॉर. सगळ्यात आधी फॉर लूप वापरण्यासाठी तुम्हाला हा शब्द लिहावा लागेल फॉर. फॉर लिहिल्यानंतर तुम्हाला कम्प्युटरला सांगावं लागेल की तुम्हाला कुठून स्टार्ट करायचं. सो कुठून स्टार्ट करायचं? आपल्याला 1 पासून स्टार्ट करायचं. सो आय एक व्हेरिएबल असतो. आय इज इक्वल टू 1. पण हा व्हेरिएबल तुम्हाला वापरण्यासाठी तुम्हाला वरती डिक्लेअर करावं लागेल बरं का. फॉर आय इज इक्वल टू 1. हा झाला इनिशियलायझेशन. याला आपण काय म्हणतो? इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशनचा अर्थ काय? आपण कम्प्युटरला सांगतोय की माझं लूपिंग स्टेटमेंट कुठून स्टार्ट होणार. सो माझं लूपिंग स्टेटमेंट कुठून स्टार्ट होणार? 1 पासून स्टार्ट होणार आणि मला कुठपर्यंत जायचंय? 100 पर्यंत जायचंय. तर त्याचं कंडिशन काय असेल? आय लेस देन इक्वल टू 100. सो जोपर्यंत माझं आयचं व्हॅल्यू 100 पर्यंत जाणार नाही तोपर्यंत मी या लूपमध्ये रिपीट करत राहणार. म्हणजे तोपर्यंत आपलं कम्प्युटर काय करणार? या लूपमध्ये रिपीट करत राहणार. आणि कोणत्या वे मध्ये रिपीट करायचंय? इन्क्रीमेंट करता. सो याला आपण काय म्हणतो? इन्क्रीमेंट. आय प्लस प्लस मीन्स इन्क्रीमेंट. आय मायनस मायनस म्हणजे डिक्रीमेंट. इन्क्रीमेंटचा अर्थ काय असतो? इन्क्रीजिंग द व्हॅल्यू बाय 1. आता कम्प्युटर ज्यावेळेस हा लाईन रीड करतो ना, कम्प्युटर काय करणार माहिती आहे का? कम्प्युटर स्टार्ट करणार कुठून? 1 पासून. 1 साठी हा कंडिशन ट्रू आहे का? 1 इज लेस देन इक्वल टू 100. अरे आयच्या ठिकाणी 1 ठेवा ना. आयच्या ठिकाणी जर तुम्ही 1 ठेवलं तर काय बनणार? 1 इज लेस देन इक्वल टू 100. So 1 is of course less than 100, so condition is true. So that will be printed. Now increment I. I जर increment झाला तर 1 च्या ठिकाणी काय येणार? 2. सांगा 2 is less than 100. Is that true? Yes, it is true. So that will also get printed. Then 2 will be incremented. So 2 चा increment काय असतो? 3. सांगा 3 less than 100. True आहे? Of course 3 पण प्रिंट होणार. मग 3 increment होणार. 3 चा increment काय असणार? 3 plus 1 4. 4 less than equal to 100. True आहे? मग 4 पण प्रिंट होणार. असं प्रिंट होत आपण 99 पर्यंत. त्याच्यानंतर 100 प्रिंट होणार का? 100 हो 100 पण प्रिंट होणार कारण आता लेस दॅन इक्वल टू पण आहे. बिकॉज ऑफ दॅट इक्वल टू 100 पण हा कंडिशन ट्रू करतो. पण ज्या वेळेस इथं आयचा व्हॅल्यू 101 बनेल, किती बनेल? 101 बनेल, आपला कंडिशन हा फॉल्स होतो. आणि जसं आपला कंडिशन फॉल्स होतो आपलं प्रिंटिंग स्टॉप होतो. ठीक आहे. लूप मध्ये आपण प्रिंटिंग तोपर्यंत करत राहू जोपर्यंत आपलं कंडिशन ट्रू असेल. जसं आपलं कंडिशन फॉल्स बनतो आपण प्रिंटिंगला स्टॉप करतो आणि तोच आपला फायनल आउटपुट असेल. दॅट्स इट. आय होप तुम्हाला समजलं असेल. ज्यांना नाही समजलं थोडं व्हिडिओ परत मागे घ्या आणि एकदा ऐकून घ्या तुम्ही काय सांगितले मी. ठीक आहे. हा आता याच्या खाली काय लिहिणार आपण? कर्ली ब्रेसेस मध्ये डॉक्युमेंट डॉट राईट. काही जरी प्रिंट करायचं असेल आपण काय लिहितो? डॉक्युमेंट डॉट राईट. आणि डॉक्युमेंट डॉट राईट. आता इथे आपण एक स्टेटमेंट वापरू LN. व्हॉट इज LN? न्यू लाईन. सो आपला 1 2 3 हा जो आहे ना तो everything will come on the new line. If you don't give LN, it will come like this. 1 2 3 4 5 6 असं एका लाईन मध्ये जाणार. तर आपल्याला असं नकोय. ठीक आहे. सो आपण काय करू? त्याला LN लिहू म्हणजे न्यू लाईन. आणि कोणाला प्रिंट करायचंय? आय. सो वी हॅव टू प्रिंट द व्हॅल्यू ऑफ आय. सो कोण प्रिंट होणार आहे? आय प्रिंट होणार आहे. आयला डबल कोट्स मध्ये टाकू नका. गिव्ह द सेमिकोलन अँड क्लोज द कर्ली ब्रेसेस. बस दिस मच ओनली. ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला? सो परत एकदा. अच्छा, जस्ट फॉर अ चेंज मला काय करायचं ना, आता थोडं उलट करू. मला प्रिंट करायचंय फ्रॉम 2 to 200. एक काम करू, असं नको. आय वॉन्ट टू प्रिंट फ्रॉम 200 to 2. मला 200 पासून 2 पर्यंत प्रिंट करायचंय. सो मला सांगा आयचा व्हॅल्यू काय असेल? आयचा व्हॅल्यू हिअर आय विल बी. हा पूर्ण इरेज करतो मी. मला सांगा आयचा व्हॅल्यू काय असेल? व्हॉट विल द व्हॅल्यू ऑफ आय? आय म्हणजे काय? इनिशियलाइज काय करणार? म्हणजे मला कुठून स्टार्ट करायचं? 200. So I will initialize. I म्हणजे initialize 200. What will be the condition? I will be greater than equal to 2.
जोपर्यंत माझा आयचा व्हॅल्यू असं कमी होत 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 2 पर्यंत येणार नाही तोपर्यंत मी प्रिंटिंग करणार. सो दिस इज द कंडिशन. ठीक आहे. आता तुम्ही स्मॉलर नंबर पासून ग्रेटर नंबर पर्यंत जात असाल तर इथं तुम्ही लेस दॅन इक्वल टू देऊ शकता. पण आता आपण ग्रेटर नंबर पासून स्मॉलर नंबरकडे जातोय, सो आपल्याला ग्रेटर दॅन इक्वल टू द्यावं लागेल. आणि इथं त्याच्यानंतर सेमिकोलॉन, यांच्यामध्ये सेमिकोलॉन असतो, यांच्यामध्ये सेमिकोलॉन असतो. ठीक आहे. आय मायनस मायनस, बिकॉज नाव दिस टाइम वी हॅव टू डिक्रीमेंट नॉट इन्क्रीमेंट. डिक्रीमेंट म्हणजे काय, 200, 199, 198, 197 असं करत 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 मी 2 पर्यंत जाणार. अच्छा, इथं आयचा व्हॅल्यू जर 1 झाला तर माझा कंडिशन फॉल्स होतो, आणि जर माझा कंडिशन फॉल्स झाला तर माझं प्रिंटिंग स्टॉप होणार. सो आय विल एक्झॅक्टली प्रिंट फ्रॉम 2 to 200. अंडरस्टूड हाऊ द लूपिंग स्टेटमेंट वर्क्स. आता फॉर लूप आणि वाईल लूप या दोघांचं काम एकच असतो. या दोघांचं काम एकच असतो, फक्त डिक्लेअर करण्याची पद्धत त्यांची वेगळी असते. ठीक आहे. आता जर तुम्ही फॉर लूपच्या ठिकाणी जर तुम्ही म्हटलं नाही मला वाईल लूप पाहिजे, काय म्हटलं तुम्ही, मला वाईल लूप पाहिजे, काय पाहिजे आपल्याला, वाईल लूप. सो फक्त डिक्लेअर करण्याची पद्धत डिफरंट असते. आता काय करणार आपण, व्हेरिएबल आय इज इक्वल टू 2, याला आपण म्हणतो इनिशियलायझेशन. पहिल्या लाईन मध्ये इनिशियलाइज करायचं, वाईल कंडिशन लिहायचं, आय विल बी ग्रेटर देन इक्वल टू 200. लूप नंतर सेमिकोलॉन नाही द्यायचं बरं का. त्याच्यानंतर कर्ली ब्रेसेस ओपन, बरोबर. वाईलच्या आतमध्ये पण काय करतो, कर्ली ब्रेसेस ओपन करतो. मग त्याच्यानंतर पण काय लिहिणार, डॉक्युमेंट डॉट राईट. काय लिहिणार, डॉक्युमेंट डॉट राईट. LN मीन्स न्यू लाईन, आय गिव्ह द सेमिकोलॉन. ठीक आहे. आय इज इक्वल टू आय प्लस 1, त्याला आपण म्हणतो इन्क्रीमेंट. काय म्हणतो याला, इन्क्रीमेंट, अँड क्लोज द कर्ली ब्रेसेस. दॅट्स इट. हे पण तुम्हाला तोच आउटपुट देणार, 200 to 2. दिस इज ऑल्सो गोइंग टू गिव्ह द सेम आउटपुट. ठीक आहे. पण जर तुम्हाला आता बघा इथं किती लाईन्स लिहावं लागतात, 1 2 3 4, म्हणजे तेच काम करण्यासाठी 4 लाईन लिहावं लागतो. आणि फॉर लूप मध्ये एकच लाईन लिहा ना, एकच लाईन लिहा. एकाच लाईन मध्ये आपण इनिशियलाइज पण करतोय, कंडिशन पण देतोय, आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट पण सांगतोय. सो फॉर लूप आणि वाईल लूप दोघांचं काम एकच असतो, फक्त डिक्लेअर करण्याची पद्धत त्यांची दोघांची वेगळी असते. दॅट्स इट. समजलं का? तुम्ही जर माझा वन शॉट व्हिडिओ बघितला ना, त्याच्यामध्ये ना मी अजून खूप सारे एक्झाम्पल दिलेत. आता हा रॅपिड रिव्हिजन असल्यामुळं मी तुम्हाला फक्त 1-2च एक्झाम्पल देतोय. ठीक आहे. समजलं, फॉर लूप अँड वाईल लूप. ठीक आहे. फॉर लूप अँड वाईल लूप. याच्यामध्ये ना अजून 2 स्टेटमेंट असतात, एकाला आपण म्हणतो ब्रेक आणि एकाला आपण म्हणतो कंटिन्यू. देर आर 2 इम्पॉर्टंट स्टेटमेंट. वन इज कॉल्ड एज अ ब्रेक स्टेटमेंट, वन इज कॉल्ड एज अ ब्रेक स्टेटमेंट, अँड वन इज कॉल्ड एज अ कंटिन्यू स्टेटमेंट. MCQ मध्ये खूप वेळा विचारतात बोर्ड एक्झाम मध्ये. जर आपल्याला लूपला ब्रेक करायचं असेल मधूनच, सो लूपला ब्रेक करण्यासाठी किंवा लूपला जर तुम्हाला काय करायचं आहे, लूपला ब्रेक करायचंय किंवा लूपच्या बाहेर यायचंय, इन सिंपल वर्ड्स वी कॅन से जम्प आउट ऑफ द लूप. आपल्याला लूपच्या बाहेर जम्प करायचं, जम्प आउट ऑफ द लूप. इफ आय वॉन्ट टू जम्प आउट ऑफ द लूप, इन बिटवीन आय विल यूज द ब्रेक स्टेटमेंट. ठीक आहे. अँड इफ आय वॉन्ट टू स्किप एनिथिंग फ्रॉम द लूप, आता लूप मध्ये खूप सारा प्रिंटिंग होतोय, बट मला काहीतरी स्किप करायचंय, स्किप द लूप, स्किप द पार्ट ऑफ लूप और स्किप द लूप. जर लूप मध्ये काहीतरी तुम्हाला स्किप करायचंय तर तुम्ही कंटिन्यू स्टेटमेंट वापरू शकता. अशा आपल्याकडे 2 स्टेटमेंट असतात. ठीक आहे. तुम्हाला समजा लूप मध्ये काही प्रिंटिंग नाही करायचंय, फॉर एक्झाम्पल आय एम प्रिंटिंग फ्रॉम 1 to 1000, बट यू डोंट वॉन्ट टू प्रिंट 500 to 600, द नंबर्स बिटवीन द 500 to 600. सो इन दॅट केस यू कॅन यूज अ ब्रेक वापरू शकता. म्हणजे तुम्ही लूपच्या बाहेर मध्येच येऊ शकता. थांबा, लूपच्या बाहेर तुम्ही मध्येच येऊ शकता, मधूनच तुम्ही लूपच्या बाहेर एक्झिट करू शकता. तुम्हाला 1000 पर्यंत जायची गरज नाही. आणि जर तुम्हाला काहीतरी स्किप करायचं असेल, काहीतरी तुम्हाला लूपचा पार्ट मध्ये काहीतरी स्किप करायचं असेल, यू कॅन यूज अ कंटिन्यू स्टेटमेंट. समजलं का? सो इफ यू वॉन्ट टू जम्प आउट ऑफ द लूप, यू हॅव टू यूज द ब्रेक स्टेटमेंट. अँड इफ यू वॉन्ट टू स्किप समथिंग ऑफ द लूप, यू कॅन यूज अ कंटिन्यू स्टेटमेंट. तर हा जम्प आउट ऑफ द लूप, ब्रेक, स्किप द लूप, कंटिन्यू, हा शब्द लक्षात ठेवा. हे तुमच्या फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारतात, बोर्ड एक्झामच्या फिल इन द ब्लँक्स मध्ये युजली विचारतात. ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता येतो ऑब्जेक्ट्स. आता आपण स्टार्ट करतो ऑब्जेक्ट. सो व्हॉट आर ऑब्जेक्ट्स? ऑब्जेक्ट म्हणजे काय असतात बेसिकली? हे बघा, जावास्क्रिप्ट हा ऑब्जेक्ट बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तर याच्यामध्ये ना भरपूर ऑब्जेक्ट्स असतात आणि प्रत्येक ऑब्जेक्टचा काही ना काही रोल असतो. जसं की विंडो ऑब्जेक्ट आपल्या विंडोवरती एक स्क्रीन डिस्प्ले करणार, हॅलो, किंवा प्रॉम्प्ट डिस्प्ले करणार, अलर्ट बॉक्स डिस्प्ले करणार. सो आपला पूर्ण प्रोग्रामिंग होताना भरपूर ऑब्जेक्ट्स आपल्याला वापरावं लागतात आणि सगळ्या ऑब्जेक्टचा काही ना काही रोल असतो. सगळ्यात इम्पॉर्टंट ऑब्जेक्ट असतो DOM. सगळ्यात इम्पॉर्टंट ऑब्जेक्ट काय असतो? DOM म्हणजे काय असतो? डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. काय असतो? याचा फुल फॉर्म एक्झाम मध्ये विचारतात. DOM स्टँड्स फॉर डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. सो व्हॉट इज डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल? डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल आपण ज्यावेळेस आपल्या कोडला सेव्ह करतो, ठीक आहे, आपण कोडिंग तर केलं, HTML हेड, टायटल, बॉडी,
डॉक टाईप HTML वगैरे दिलं, मग आपण आपल्या कोडला सेव्ह करतो, बरोबर. आपल्या कोडला सेव्ह केल्यानंतर त्याचं बनतो डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. त्याचं काय बनतो, एक डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल बनतो आणि तो डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल आपल्याला आपला आउटपुट डिस्प्ले करण्यामध्ये हेल्प करतो. टायटल टॅग डिस्प्ले होतो, हेड टॅग डिस्प्ले होतो, बॉडी सेक्शन डिस्प्ले होतो, बरोबर. त्याच्यानंतर ठीक आहे, आपण काही राईट करू शकतो, आपण काही प्रिंट करू शकतो. सो ऑल द थिंग्स टेक्स प्लेस इन डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. ठीक आहे. आता डॉक्युमेंट ऑब्जेक्टमध्ये ना भरपूर टाईपचे ऑब्जेक्ट्स असतात. जर तुम्ही अजून पुढच्या स्लाइडमध्ये बघितलं तर यू कॅन सी डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलचा मेन ऑब्जेक्ट असतो विंडो ऑब्जेक्ट. सो डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलमध्ये पॅरेंट ऑब्जेक्ट कोण असतो माहिती का, विंडो ऑब्जेक्ट. म्हणजे आपला जो स्क्रीन असतो ना रे, आउटपुटचा स्क्रीन फॉर एक्झाम्पल तुम्ही एक कोड केला, बरोबर. हा तुमचा कम्प्युटर आहे, दिस इज युअर कम्प्युटर, जस्ट इमॅजिन दिस इज युअर कम्प्युटर. आता हा तुमचा कम्प्युटरचा स्क्रीन आहे. आता तुमच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जे काही डिस्प्ले होतं ना, त्याला आपण म्हणतो विंडो ऑब्जेक्ट. त्याला आपण काय म्हणतो, विंडो ऑब्जेक्ट. मला सांगा, अलर्ट बॉक्स डिस्प्ले होतो इथं, बरोबर, दॅट इज अ विंडो ऑब्जेक्ट. प्रॉम्प्ट डिस्प्ले होतो, दॅट इज अ विंडो ऑब्जेक्ट. सो तुमच्या कम्प्युटरच्या स्क्रीनच्या मेन पॅनलवरती जे काही डिस्प्ले होणार ऑब्जेक्ट्स, दॅट इज कॉल्ड एज द विंडो ऑब्जेक्ट. सो विंडो ऑब्जेक्ट इज द मेन ऑब्जेक्ट ऑफ ऑल अदर ऑब्जेक्ट्स. सो विंडो ऑब्जेक्टच्या आतमध्ये बाकी सगळे ऑब्जेक्ट्स येतात. सो विंडो ऑब्जेक्ट इज द पॅरेंट ऑब्जेक्ट ऑफ ऑल अदर ऑब्जेक्ट्स. दिस क्वेश्चन has been asked in the board exam for many times. Dash object is the parent object of all other objects. Answer is window object. So window object is the parent object of all other objects. आता विंडो ऑब्जेक्ट मध्ये लोकेशन ऑब्जेक्ट येतो, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट येतो, नॅव्हिगेशन ऑब्जेक्ट येतो, हिस्ट्री ऑब्जेक्ट येतो. मग त्याच्यामध्ये फॉर्म, लिंक, इमेज, अँकर, भरपूर ऑब्जेक्ट्स अजून येतात. ठीक आहे, पण मेन कोण आहे, मेन विंडो ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. हे बघा, ऑब्जेक्ट्सचं तुम्हाला एक सांगतो, ऑब्जेक्ट्स मध्ये आन्सर द फॉलोइंग येणार नाहीये. ऑब्जेक्ट्स वरती तुम्हाला कोडिंग विचारणार नाहीये. फक्त ऑब्जेक्ट्स तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने माहित पाहिजे. तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स येणार आहेत, तर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सला तुम्हाला जर अटेम्प्ट करायचं असेल विदाउट लुझिंग एनी मार्क्स, तर तुम्हाला प्रत्येक हा थोडा टाइम द्या, प्रत्येक ऑब्जेक्टचं तुम्हाला यूज माहित असणं गरजेचं आहे. नाहीतर एक काम करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये PYQ ऍड करतो, फक्त बघून घ्या आतापर्यंत कोणते कोणते ऑब्जेक्ट्स वरती PYQ विचारले. तेच ऑब्जेक्ट जर तुम्ही प्रिपेअर केलं व्यवस्थित तरी तुमचा डन आहे. ठीक आहे. याच्यावरती जास्त फोकस म्हणजे तुम्ही फक्त रीड करा, जास्त डिटेलमध्ये जाऊ नका, कोडिंग वगैरे करू नका, कारण तुम्हाला जावास्क्रिप्टचे डिफरंट कोड विचारणार आहेत, त्याचं आपण सेपरेटली प्रॅक्टिस करू. ठीक आहे. फक्त ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही एकदा गो थ्रू करा. जसं की विंडो ऑब्जेक्ट हा पॅरेंट ऑब्जेक्ट असतो सगळ्या ऑब्जेक्टचा. त्याच्यामध्ये तुम्हाला माहित पाहिजे अलर्ट आपण असं ऑब्जेक्ट डिस्प्ले केलं तर आपल्याला अलर्ट बॉक्स भेटतो. अलर्ट असं मी ऑब्जेक्टला डिफाईन केला, तर ऑब्जेक्ट आपण असं पॅरेंथेसिस डिफाईन करतो. सो अलर्ट तुम्ही डिस्प्ले केला तर दॅट इज गोइंग टू डिस्प्ले द अलर्ट बॉक्स. तो काय डिस्प्ले करतो, अलर्ट बॉक्स डिस्प्ले करतो. कन्फर्म काय करणार, तुमच्या समोर कन्फर्म बॉक्स करणार विथ ओके अँड कॅन्सल. कन्फर्म बॉक्स कडे काय असतो, ओके अँड कॅन्सल, बरोबर. प्रॉम्प्ट म्हणजे काय असतो, फॉर एक्झाम्पल मला इनपुट घ्यायचं युजरकडनं, मला युजरकडनं काहीतरी इनपुट घ्यायचं, तर मला कोणता बॉक्स वापरावा लागेल, प्रॉम्प्ट बॉक्स. प्रॉम्प्ट बॉक्स माहिती ना आपल्याला, असं वरती एक बॉक्स अपेअर होतो आणि तो क्वेश्चन विचारतो, एंटर नंबर. ठीक आहे, एंटर नंबर. मग आपण इथं नंबर एंटर करतो आणि मग आपण जे काही नंबर एंटर करतो तो आपल्या कोडमध्ये पुढे यूज केला जातो. ओपन, दॅट इज यूज टू ओपन अ न्यू विंडो. क्लोज ऑब्जेक्ट इज यूज टू क्लोज द करंट विंडो. ब्लर, इट रिमूव्स द फोकस फ्रॉम द करंट विंडो. फोकस सेट्स द फोकस टू द करंट विंडो. प्रिंट्स द कंटेंट ऑफ द करंट विंडो. म्हणजे आपला करंट विंडो जो आहे ना, हा करंट विंडो जो आहे, करंट विंडोला आपण पूर्ण प्रिंट करू शकतो बाय यूज द प्रिंट ऑब्जेक्ट. अँड सेट टाइम आउट, आपला हा पूर्ण विंडो ऑब्जेक्टला आपण टाइम पण सेट करू शकतो. तुमचा पहिला प्रॅक्टिकल, जावास्क्रिप्टचा पहिला प्रॅक्टिकल आठवत आहे, आफ्टर 5 seconds or after 10 seconds or after particular time interval the background color of the window object has to be changed. म्हणजे आपला बॅकग्राऊंड कलर जो आहे ना तो चेंज होत राहतो विथ रिस्पेक्ट टू टाइम, बरोबर. म्हणजे 5 सेकंड दिलं तर 5 सेकंड नंतर तुमचा पूर्ण बॅकग्राऊंड कलर चेंज होतो. आता पूर्ण बॅकग्राऊंड कलर का चेंज होतो, कारण हा सेट टाइम आउट आपण वापरतो. काय वापरतो, सेट टाइम आउट. आणि हा सेट टाइम आउट काय असतो, हा एक विंडो ऑब्जेक्ट आहे. काय एक विंडो ऑब्जेक्ट, हा पूर्ण विंडोसाठी ऍप्लिकेबल असतो. हा पूर्ण विंडो, आपला कम्प्युटरचा जो स्क्रीन असतो ना, कम्प्युटर स्क्रीन, तो पूर्ण कम्प्युटर स्क्रीनसाठी हे ऑब्जेक्ट्स ऍप्लिकेबल असतात. म्हणजे हे ऑब्जेक्ट्स जे डिस्प्ले होतात ना, आपल्या मेन स्क्रीनवरती डिस्प्ले होतात. दॅट इज कॉल्ड एज विंडो ऑब्जेक्ट, राईट. नाउ नेक्स्ट इज कॉल्ड एज द जावास्क्रिप्ट इव्हेंट्स. बघा, जसं मी तुम्हाला सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल सांगितलं, याच्यामध्ये ना आपण फक्त ऑन सबमिट जास्त वापरतो. ठीक आहे, ऑन सबमिट किंवा ऑन सिलेक्ट आपण जास्त वापरतो. फॉर एक्झाम्पल आपण फॉर्म भरतोय, फॉर्म भरताना जोपर्यंत मी ऑन सबमिट करणार नाही तोपर्यंत माझा फॉर्म सबमिट होणार नाही. सो दीज आर द इव्हेंट्स. ऑन ब्लर, ठीक आहे, म्हणजे जसं आपण आपलं फोकसला काढतो आपलं बॅकग्राऊंड ब्लर होणार. ऑन फोकस, ऑन चेंज, ऑन सिलेक्ट, ऑन सबमिट. ठीक आहे, ऑन सबमिट. इट अकर्स वेन युजर क्लिक्स द सबमिट बटन. सो मी ज्यावेळेस सबमिट बटनवर क्लिक करणार मग हा इव्हेंट अकर होणार, ऑन सबमिट. आणि हा इव्हेंटच्या आतून ते काय असतात, फंक्शन्स असतात. म्हणजे जसं माझ्याकडे एक बटन आहे, हा एक बटन आहे सबमिट बटन.
ठीक आहे, सबमिट बटन. मी जसं हा सबमिट बटनवरती क्लिक करणार, मी सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर आता सबमिट बटनवरती कोणता इव्हेंट असतो? ऑन सबमिट. ऑन सबमिट जसं मी असं लिहिलं, फॉर एक्झाम्पल ऑन सबमिट इज इक्वल टू ऑन सबमिट इज इक्वल टू मी असं लिहिलं व्हॅल्यू नावाचा एक फंक्शन आहे माझ्याकडे. ठीक आहे, सो व्हॉट विल हॅपन व्हेन आय एम गोइंग टू क्लिक ऑन दिस बटन, द फंक्शन व्हॅल्यू इज गोइंग टू गेट रन. म्हणजे फंक्शन व्हॅल्यू ओपन होणार किंवा फंक्शन व्हॅल्यूचा कोड रन होणार. पण कधी रन झाला हा फंक्शन व्हॅल्यू? कधी रन झाला? ज्यावेळेस मी बटनवर क्लिक केला. सो दॅट इज कॉल्ड एज जावास्क्रिप्ट इव्हेंट ऑन सबमिट. सो हे असतात इव्हेंट्स. ठीक आहे, हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे. ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही एकदा सगळं रीड करून काढा. नेक्स्ट इज कॉल्ड एज अ स्ट्रिंग ऑब्जेक्ट. स्ट्रिंग म्हणजे काय असतो? सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. फॉर एक्झाम्पल मी म्हणतो हॅलो, याला मी म्हणणार स्ट्रिंग. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. काय म्हटलं मी? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. याला आपण म्हणतो स्ट्रिंग. काय म्हणतो? स्ट्रिंग. सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर कोणताही वर्ड असेल ना आपण त्याला स्ट्रिंग म्हणतो. याला आपण म्हणतो स्ट्रिंग. आणि टेक्नॉलॉजीला काय म्हणतो? सबस्ट्रिंग. काय म्हणतो? सबस्ट्रिंग. स्ट्रिंग अँड सबस्ट्रिंग. ठीक आहे, यांच्यासाठी पण आपल्याकडे काय ऑब्जेक्ट्स आहेत? कॅरेक्टर ऍट, इंडेक्स ऑफ, लास्ट इंडेक्स ऑफ, सबस्ट्रिंग. सबस्ट्रिंग म्हणजे काय? सबस्ट्रिंग मध्ये किती कॅरेक्टर्स आहेत ते आपण काउंट करू शकतो. ठीक आहे, ट्रिम टू अप्पर केस टू लोअर केस. समजा मी इनपुट स्मॉल लेटर मध्ये दिलं, मला आउटपुट कॅपिटल लेटर मध्ये भेटणार. कसं? बाय युझिंग द टू अप्पर केस. आता जर मी इनपुट कॅपिटल लेटर मध्ये दिलं, माझा आउटपुट स्मॉल लेटर मध्ये असणार. कसं काय? बाय युझिंग द फंक्शन और बाय युझिंग द ऑब्जेक्ट टू लोअर केस. दॅट इज कॉल्ड एज स्ट्रिंग ऑब्जेक्ट. आपण स्ट्रिंग वरती म्हणजे सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स यांच्यावरती पण आपण ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. आता कम्प्युटरला सांगायची गरज असते का टू लोअर केसचा अर्थ काय असतो? नाही, कम्प्युटरला ऑलरेडी माहिती आहे. ऑब्जेक्ट्स इनबिल्ड असतात. काय असतात? इनबिल्ड. म्हणजे कम्प्युटरला त्यांच्याबद्दल सांगायची गरज नाही. तुम्ही त्यांना डायरेक्टली वापरू शकता. तुमचा कोड वाचतो. म्हणजे कोडिंगचं लॉजिक तुमचं कमी होणार. जास्त काय हेडेकची टेन्शन नाही, जास्त काय हेडेक घ्यायची गरज नाही, कारण हा कम्प्युटरला ऑलरेडी माहित असतो. ठीक आहे, टू अप्पर केस, टू लोअर केस, कम्प्युटर नोज देम ऑलरेडी. यू जस्ट यूज इट अँड यू गेट द आउटपुट. यू जस्ट यूज अँड यू गेट युअर आउटपुट. समजतं का मी काय म्हणतोय? स्ट्रिंग, सबस्ट्रिंग यांचा आपण लेंथ पण काउंट करू शकतो. ठीक आहे, यांचा आपण लेंथ पण काउंट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे कॅरेक्टर ऍट, इंडेक्स ऑफ. ठीक आहे, असं हे सगळं वापरून आपण लेंथ पण काउंट करू शकतो. मॅथ ऑब्जेक्ट आपण त्या मॅथमॅटिकल इनबिल्ड ऑब्जेक्ट्स पण वापरू शकतो. जसं की सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे एसक्यूआरटी. एसक्यूआरटी म्हणजे काय? स्क्वेअर रूट. एसक्यूआरटी म्हणजे काय? स्क्वेअर रूट. आता एक्स आहे, एक्सच्या ठिकाणी तुम्ही एखादा नंबर लिहा, तर त्याचा आउटपुट तुम्हाला भेटून जाईल स्क्वेअर रूट मध्ये. त्याचा आउटपुट तुम्हाला डायरेक्टली स्क्वेअर रूट मध्ये भेटून जाईल. म्हणजे कम्प्युटरला सांगायची गरज असते का स्क्वेअर रूट कसं काढायचं? नाही. तुम्ही फक्त इनपुट द्या, तुम्हाला स्क्वेअर रूटचा आउटपुट भेटेल. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल जसं आपण सांगू शकतो सीबीआरटी, क्यूब रूट ऑफ अ नंबर. सीबीआरटी, क्यूब रूट ऑफ अ नंबर. हा, आता क्यूब रूट कसं काढायचं कम्प्युटरला सांगायची गरज आहे का? नाही, तुम्ही फक्त हा फंक्शन वापरा, कम्प्युटर समजून जाणार क्यूब रूट कसं काढायचं. सो दीज आर द इनबिल्ड ऑब्जेक्ट्स, इनबिल्ड मॅथ ऑब्जेक्ट्स. कम्प्युटरला हे सगळं ऑलरेडी माहित असतं. जावास्क्रिप्टचा कोडचा हाच फायदा आहे. एचटीएमएल मध्ये असं तुम्हाला काही नाही भेटणार. एचटीएमएल मध्ये काहीच नाही भेटणार असं तुम्हाला. क्यूब रूट, स्क्वेअर रूट सगळं तुम्हाला इनपुट द्यावं लागतं, सगळं तुम्हाला कोड करून सांगावं लागतं कम्प्युटरला कसं काय म्हणून. पण इथं काही गोष्टी ऑटोमॅटिकली फॉलो होतात. दिस इज कॉल्ड एज अ मॅथ ऑब्जेक्ट. देन वी हॅव समथिंग कॉल्ड एज डेट ऑब्जेक्ट. जसं आपण एक फीचर डिस्कस केला होता, एक फीचर डिस्कस केला होता, जावास्क्रिप्ट हँडल्स डेट अँड टाइम व्हेरी इफेक्टिव्हली. येस, सो सी वी हॅव दीज मेनी ऑब्जेक्ट्स ऑफ डेट. आपण डेट घेऊ शकतो, डे घेऊ शकतो कम्प्युटरकडनं. कम्प्युटरचा जो टाइम आहे तो आपण सेट करू शकतो. ठीक आहे, आपल्या वेबसाईटमध्ये आपण टाइमर लावू शकतो, आपण आपल्या वेबसाईटमध्ये कॅलेंडर आणू शकतो. सो लॉट ऑफ थिंग्स कॅन बी डन विथ हेल्प ऑफ द डेट बाय युजिंग द डेट ऑब्जेक्ट. ठीक आहे, नेक्स्ट वी हॅव नंबर ऑब्जेक्ट. म्हणजे मिनिमम नंबर काय, मॅक्झिमम नंबर काय. ठीक आहे, नॉट अ नंबर. फॉर एक्झाम्पल एनएनचं फुल फॉर्म विचारतात. व्हॉट इज एनएन? नॉट अ नंबर. फॉर एक्झाम्पल मी फॉर्म बनवलं आणि फॉर्म मध्ये काय ठेवलं? कॉन्टॅक्ट नंबर. आणि मला सांगा कॉन्टॅक्ट नंबरच्या आतमध्ये काय असलं पाहिजे? फक्त नंबर्स ना. आता एखाद्याने असं एंटर केलं ABCD, हा कॉन्टॅक्ट नंबर आहे का? नाही. सो हा काय झाला? NAN, नॉट अ नंबर. मग जावास्क्रिप्ट काय करणार? युजरला मेसेज देणार रेड कलर मध्ये, युजरला मेसेज देणार असं, प्लीज एंटर अ व्हॅलिड कॉन्टॅक्ट नंबर. ठीक आहे, कम्प्युटरला कसं काय कळालं हा नंबर नाहीये? कम्प्युटरला कसं काय कळालं? बिकॉज दॅर इज अ नंबर ऑब्जेक्ट कॉल्ड एज NAN. आता हा NAN लगेच ओळखतो नॉट अ नंबर, हा नंबर नाहीये, काहीतरी चुकीचं इन्फॉर्मेशन आहे. मग लगेच युजरला मेसेज देणार, प्लीज एंटर अ व्हॅलिड कॉन्टॅक्ट नंबर.
ठीक आहे. तसंच आपण हे पण शोधू शकतो, मिनिमम व्हॅल्यू, मॅक्झिमम व्हॅल्यू. तर आपल्याकडे असे भरपूर इनबिल्ड नंबरसाठी पण ऑब्जेक्ट असतात. आपण नंबरवरती पण काही ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे असतो ॲरे ऑब्जेक्ट. सगळ्यात लास्ट ऑब्जेक्ट असतो आपला ॲरे. ॲरे म्हणजे काय असतो माहिती आहे का? सिक्वेन्स ऑफ ॲरे इज बट कलेक्शन ऑफ डेटा टुगेदर. ठीक आहे. कलेक्शन ऑफ व्हेरिएबल्स और कलेक्शन ऑफ डेटा टुगेदर इज कॉल्ड एज ॲरे. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण असं लिहितो ना, इंट ए इज इक्वल टू, किंवा व्हेरिएबल मध्ये लिहितो ना, व्हेरिएबल ए कॉमा बी कॉमा सी असं लिहितो ना, आणि ए मध्ये आपण एक नंबर स्टोअर करतो. बरोबर. एका व्हेरिएबलमध्ये आपण एकच नंबर स्टोअर करू शकतो. पण हा ॲरे एक स्पेशल व्हेरिएबल असतो ज्याच्यामध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यूज स्टोअर करू शकतो. ठीक आहे. ॲरे असं लिहू शकतो, असं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण ॲरेचा साईज डिफाईन करणार 5. ठीक आहे. मग मी याच्यामध्ये ना 5 नंबर ऍड करू शकतो. म्हणजे हा ॲरे एकच व्हेरिएबल आहे. आता इथं एका व्हेरिएबलमध्ये एकच व्हॅल्यू, पण हा ॲरे जो असतो ना, ॲरे हा स्पेशल व्हेरिएबल असतो. काय असतो? स्पेशल व्हेरिएबल. आणि या स्पेशल व्हेरिएबलमध्ये ना आपण 5 व्हॅल्यू ऍड करू शकतो. नॉर्मली व्हेरिएबलमध्ये किती व्हॅल्यू ऍड करू शकतो? नॉर्मली व्हेरिएबलमध्ये एकच. पण ॲरे हा स्पेशल व्हेरिएबल असल्यामुळं आपण एकाच व्हेरिएबलमध्ये 5 व्हॅल्यूज स्टोअर करू शकतो. जसं की 10, 20, 30, 40, 50. हा आहे एकच व्हेरिएबल. बरोबर. हा आहे एकच व्हेरिएबल. ठीक आहे. याला वाटलं सर तुम्ही दुसरंही नाव देऊ शकता. तुम्ही दुसरंही नाव देऊ शकता. ॲरेच्या ठिकाणी तुम्ही कॅपिटल ए लिहू शकता. कॅपिटल. ठीक आहे. सो कॅपिटल ए इज अ ॲरे. That is the name of the array whose size is 5, and this array is going to hold how many values? 5 values. Normally a variable is used to store only a single value, but array is a special variable which is used to store multiple values depending on the size. जर मी तर a 10 लिहिलं म्हणजे हा a एकच व्हेरिएबल आहे. हा एकच व्हेरिएबल आहे, पण तो स्पेशल व्हेरिएबल आहे. का बरं तो स्पेशल आहे? कारण आपण त्याच्यामध्ये 10 व्हॅल्यूज स्टोअर करू शकतो. याला आपण म्हणतो ॲरे. वन शॉट व्हिडिओमध्ये ॲरे खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले, एकदा बघून घ्या वाटलं सर. हे नाही समजलं असेल तर समजलं असेल मला वाटतं. ठीक आहे. पण ॲरेवरती काही ऑब्जेक्ट्स असतात, जसं की आपण कनकॅट वापरू शकतो. ठीक आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त ॲरेजला आपण एकत्र जॉईन करू शकतो बाय युझिंग कनकॅट. ठीक आहे. वी कॅन फाइंड समथिंग फ्रॉम द ॲरे. इफ आय वॉन्ट टू ॲड अ एलिमेंट इन द ॲरे, ॲरेच्या आतमध्ये मला काहीतरी नंबर ॲड करायचा, आय विल गो फॉर पुश अँड पॉप. पुश म्हणजे काय? आय कॅन ॲड द एलिमेंट्स. पॉप म्हणजे काय? आय कॅन रिमूव्ह द एलिमेंट्स आउट ऑफ द ॲरे. सो अशा आपल्याकडे ॲरेसाठी पण काही रिव्हर्स, आपला ॲरेला आपण असं उलट रिव्हर्स करू शकतो. ठीक आहे. वी कॅन सॉर्ट म्हणजे काय? इन्क्रीजिंग टू डिक्रीजिंग किंवा डिक्रीजिंग टू इन्क्रीजिंग असा ऑर्डरमध्ये अरेंज करू शकतो. आपण ॲरेवरती व्हेरियस ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो बाय युझिंग दिस मेथड्स, बाय युझिंग दिस ऑब्जेक्ट्स. कम्प्युटरला फक्त एवढं सांगा, कम्प्युटर तुमचं काम करून देईल, बिकॉज कम्प्युटर ऑलरेडी नोज द मिनिंग ऑफ द ऑब्जेक्ट. तुम्हाला तिथं बसून डिक्लेअर करत बसायची गरज नाही की याचा अर्थ काय असतो. कम्प्युटर ऑलरेडी त्यांचा अर्थ माहीत असतो. तोच आपला मेन एक प्लस पॉईंट आहे ऑब्जेक्ट बद्दल. ठीक आहे. ऑब्जेक्ट बोर्ड एक्झाम मध्ये विचारतात. दॅट्स इट. कमिंग टू द एंड ऑफ द वन रॅपिड रिव्हिजन लेक्चर ऑफ चॅप्टर जावास्क्रिप्ट. ठीक आहे. आता काय करा, कुणाला समजा डाऊट असेल तर परत वन शॉट व्हिडिओ एकदा बघून घ्या. ठीक आहे. ज्यांनी वन शॉट व्हिडिओ कंप्लीट केला असेल ना, गॅरंटेड. ज्यांनी कमेंटमध्ये सांगा बरं. तुम्हाला तुम्ही काही लोक कमेंट करतच नाही रे. कमेंट मला सांगत राहा, म्हणजे मला समजेल तुम्हाला समजते की नाही समजते. काय जे काय असेल बिंदास टाका कमेंटमध्ये, माझ्यापर्यंत तुमचा मेसेज पोहोचून जातो. ठीक आहे. चांगलं वाटलं तर थोडं ऍप्रिशिएट करा, अजून मोटिवेट होतो, अजून चांगले व्हिडिओज बनवतो मी. ठीक आहे. काहीतरी सांगायचं कमेंटमध्ये. ठीक आहे. वन शॉट व्हिडिओ ज्या लोकांनी बघून आले असतील ना, 100% तुम्हाला हा व्हिडिओ एकदम भारी वाटला असेल आणि तुमचं पटकन रिव्हिजन झालं असेल. हो की नाही? मला माहिती आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर आता तुमचं काम काय ना, PYQ कम्प्लीट करा. ठीक आहे. PYQ कम्प्लीट करा. आणि अजून एक व्हिडिओ मी ऍड करतो. त्याच्यामध्ये मी जावास्क्रिप्टचं कोडिंग घेणार. बस एवढं जर तुम्ही केलं ना, तुमचा हा चॅप्टर मधला 15 मार्क एकदम तुमच्या पॉकेटमध्ये येऊन जातील. यू कॅन सिक्युअर द 15 मार्क्स फ्रॉम दिस चॅप्टर. ठीक आहे. चलो बाय देन. आपण भेटू आता जावास्क्रिप्टच्या कोडिंगच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. काहीतरी सांगत जा कमेंटमध्ये, कसं वाटलं व्हिडिओ, छान वाटलं का, समजलं का, नाही समजलं का, जे काय असेल ऑनेस्टली तुमच्या एंडवरनं ते मला सांगत जा. ठीक आहे. तुमच्याकडनं थोडंफार ॲप्रिसिएशन आलं तर दॅट विल बी लाईक बिग मोटिवेशन फॉर मी, अँड आय विल लाईक टेक युअर मोटिवेशन पॉझिटिव्हली. आय विल वर्क हार्ड टू मेक मोर better videos and good you, and I will try to give my best to give the like simple word मध्ये सांगू तर अजून जास्त बेस्ट कंटेंट तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेल. ठीक आहे. काही डाऊट्स असेल तर मला नक्कीच तुम्ही कळवू शकता. ठीक आहे. चलो, थँक्यू.